अ वॉर्म वेलकम अँड ग्रीटिंग्स फॉर द डे. आपल्या एके सरांनी एके एके इंजिनिअरिंग अकॅडमीमार्फत एक नवीन कोर्स लॉन्च केलेला आहे. ज्या जलसंपदा विभागाने जी मागच्या वर्षी जी रिक्रुटमेंट केली होती 2022मध्ये, जी ज्युनियर इंजिनियर अराजपत्रित कनिष्ठ अभियंता अराजपत्रित पदासाठी जी भरती झाली, त्याच्यासाठी हा कोर्स, त्याचं जे काही सोल्युशन होतं, टोटल 9 सेट्समध्ये 9 शिफ्ट्समध्ये हा पेपर घेण्यात आला होता. आणि स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा हा ज्याचा भरतीचा निकष होता, या आधारावर जी रिक्रुटमेंट केली गेली जलसंपदा विभागाकडनं 9 शिफ्ट्समध्ये जो पेपर घेतला गेला, त्याचं हे पूर्ण डिटेल व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. तर आपण स्टील स्ट्रक्चरपासून सुरुवात करतोय. बघा, एक साधारणतः किंमत जर बघायला गेली ह्या कोर्सची तर अनबिलिव्हेबल आहे. तुम्ही बघू शकता ह्या कोर्सची किंमत फक्त 51 रुपयामध्ये हा कोर्स एके इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे लॉन्च केला गेला आहे. आणि प्राईसचा विचार केला तर अगदी तुम्ही मॅकडॉनल्ड्सला जरी गेला तर मेकॅलो टिकीच्या एका अमाऊंटपेक्षाही कमी किंमत या कोर्सची आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या विषयांचं अगदी डिटेल सोल्युशन मिळणार आहे. 100 क्वेश्चन फॉर ईच शिफ्ट मल्टिप्लाइड बाय 9 शिफ्ट्स, अशा टोटल 900 क्वेश्चनचं सोल्युशन तुम्हाला या पूर्ण कोर्समध्ये मिळणार आहे. तर बघा, याच्याबद्दल आपण बोललो होतो. ठीक आहे, सरांनी हा एक नवीन कोर्सही लॉन्च केलेला आहे, जी आता अपकमिंग WCD एक्झाम येते. आणि त्याचं तुम्ही एक ॲनालिसिस जर बघितलं, फी स्ट्रक्चर जर बघितलं, अर्लियर द फीज वेअर 3999 आणि आता ती अपडेट केली सरांनी. तुम्ही फक्त हा कुपन कोड जर वापरला AKSir 750, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून 30% डिस्काउंट मिळणार आहे. आणि कोर्सची रिवाइज फी आहे 2800 रुपीज. ठीक आहे, तर आता आपल्या स्टील स्ट्रक्चरपासून सुरुवात करूयात. बघा, साधारणतः एक 22 प्रश्न, मी जे पेपरचे ॲनालिसिस केलं, त्या 9 शिफ्टच्या सगळ्या 9 पेपरचं जेव्हा ॲनालिसिस केलं, तेव्हा स्टील स्ट्रक्चरवर टोटल 22 ते 23 प्रश्न मला त्या ठिकाणी दिसले. आणि त्या सगळ्यांचं सोल्युशन एक साधारण त्याचा एक व्हिडिओ बनेल किंवा 2 व्हिडिओ बनतील, हे सगळं सोल्युशन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. ज्यावेळेस मी स्टील स्ट्रक्चर घेतलं आहे, तुम्ही जे कंटेंट आहे, मेन्सचे व्हिडिओ असतील किंवा BMC किंवा WCD जी बॅच असेल, त्याच्यामध्ये स्टील स्ट्रक्चर जो माझा अपडेटेड व्हिडिओ आहेत, टोटल मला वाटतं मी 49 आवर्स समथिंग टीचिंग केलेलं आहे. आय गेस 50 ते 60 व्हिडिओ तुम्हाला ते स्टील स्ट्रक्चरचे भेटतील. तर डिटेल सोल्युशन त्याच्यामध्ये आहे. आणि एक ओव्हरव्ह्यू मी घेतला, एक तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जरी तो कोर्स अटेंड केला असेल, तुमच्या लक्षात येईल की त्या कंटेंटच्या बाहेरचं काही वेगळं नाही आहे. कारण मी तुम्हाला सांगितलेलं होतं स्टील स्ट्रक्चर शिकवताना की स्टील स्ट्रक्चरसाठी अभ्यास करताना काय घेऊन बसायचं सोबत, तर IS 800 2007. बघा, भरपूर क्वेश्चन पेपर बघा तुम्ही डायरेक्टली ॲज इट इज IS स्टँडर्डचे क्लॉजेस विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये जे काही टेबल्स आहेत ते ॲज इट इज त्याच्यामध्ये विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे कुठलाही स्टील स्ट्रक्चर असेल, RCC असेल, तुम्ही अभ्यास करत असाल, इनफॅक्ट प्रिस्टेज असेल, तर कंपल्सरी यू मस्ट कॅरी IS कोड्स ऑफ रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट्स विथ यू. ठीक आहे, तर पहिला प्रश्न आपण स्टील स्ट्रक्चरचा बघतोय. व्हॉट इज द फंक्शन ऑफ इंटरमिडिएट ट्रान्सव्हर्स वेब स्टिफनर्स? कुठं असतील हे? प्लेट गर्डरमध्ये असतील. ठीक आहे, वेब स्टिफनर्स, वेबला स्टिफन करण्याचं काम ते करतात. आता बघा, ज्यावेळेस आपण स्टिफनर्स प्रोव्हाइड करतोय, तर ते कुठले कुठले असतील? एकतर लॉंगिट्युडनल स्टिफनर्स असतील, हे अशा पद्धतीने असतात बघा बऱ्याच वेळा स्टिफनर्स. आणि काही ट्रान्सफर स्टिफनर्स असतील. तर हे तुम्हाला या जे या ठिकाणी दिसत आहेत, हे आहेत ट्रान्सफर स्टिफनर्स. आणि हे जे तुम्हाला हे असे दिसतील, आता हे कधी प्रोव्हाइड करतो आपण? ज्या वेळेस ही वेबची डेप्थ आहे ती फार जास्त आपण पुढे जातो, किंबहुना आपला जो D/T रेशो आहे, डेप्थ अपॉन थिकनेस ऑफ वेब, हा जो रेशो आहे, प्रिसाइजली आपण याला TW लिहूयात, डेप्थ ऑफ वेब अपॉन थिकनेस ऑफ वेब. हा रेशो ज्यावेळेस खूप जास्त एक्सीड होतो, तर त्या केसमध्ये आपण हे लॉंगिट्युडनल स्टिफनर प्रोव्हाइड करतो. आणि व्हर्टिकल स्टिफनरची गरज केव्हा पडते? ज्यावेळेस हा D/TW रेशो याचा जो आहे तो 67 ॲप्सिलॉनच्या पुढे जातो. ॲप्सिलॉन म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं होतं. IS 800 मध्ये बघा, ॲप्सिलॉन इज स्क्वेअर रूट ऑफ 250/Fy. आता माइल स्टील जर मटेरियल असेल तर Fy किती आहे, इल स्ट्रेस किती आहे माइल स्टीलचा? 250. सो स्क्वेअर रूट ऑफ 250/250 काय होतं? हे होतं 1. ठीक आहे, IS कोडमध्ये तुम्हाला हे असं दिसेल, 250/Fy रेस टू 0.5. तर रेस टू 0.5 इज नथिंग बट मी त्याला स्क्वेअर रूटमध्ये लिहिलंय. ठीक आहे, तर बघा, जो D/TW रेशो आहे वेबचा, तो गव्हर्न करतो की वेबला ट्रान्सफर स्टिफनरची गरज कुठे आहे, लॉंगिट्युडनल म्हणजे हॉरिझॉन्टल स्टिफनरची गरज कुठे आहे. तर या ट्रान्सफर स्टिफनर्सवर हा प्रश्न विचारला गेलाय. बघा, इथे कुठेही लॉंगिट्युडनल स्टिफनर प्रोव्हाइड केलेले नाहीये सध्या. आता व्हॉट इज द फंक्शन ऑफ इंटरमिडिएट ट्रान्सव्हर्स वेब स्टिफनर? कशा करता प्रोव्हाइड करतोय? तर त्यांनी
4 ऑप्शन दिलेत आपल्याला, एक ऑप्शन त्याच्या बाकीचे 3 ऑप्शन एलिमिनेट करून एका ऑप्शनला आपल्याला टिक करायचं आहे. पहिला ऑप्शन आहे टू प्रिव्हेंट लोकल बकलिंग ऑफ द वेब ड्यू टू कॉन्सन्ट्रेटेड लोडिंग. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे टू प्रोव्हाइड लोकल रिएन्फोर्समेंट टू वेब अंडर शियर अँड बिअरिंग. थर्ड ऑप्शन आहे टू इम्प्रूव्ह द बकलिंग स्ट्रेंथ ऑफ अ स्लेंडर वेब ड्यू टू शियर. आणि लास्ट ऑप्शन याच्यामध्ये आहे टू प्रिव्हेंट लोकल क्रशिंग ऑफ अ वेब ड्यू टू कॉन्सन्ट्रेटेड लोडिंग. माय डिअर फ्रेंड्स, तुमच्या प्लेट गर्डर तुम्ही अभ्यासला असेल व्यवस्थित. प्लेट गर्डर इज अ व्हेरी लॉंग स्पॅन बीम. इट इज अ व्हेरी लॉंग स्पॅन बीम. अगदी तो 30 मीटर, 35 मीटर, 40 मीटर इतक्या लेंथपर्यंत विदाउट एनी इंटरमिडिएट सपोर्ट आपण तो प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे त्याची जी वेब आहे त्याची डेप्थ सुद्धा ही मीटरमध्ये असते. 1 मीटर, मिनिमम 1 मीटर त्याची डेप्थ असते. 1 मीटर किंवा 1200 mm, 1600 mm, 1800 mm, 2 मीटर, 3 मीटरपर्यंत सुद्धा त्याची डेप्थ असू शकतात काही वेळेमध्ये, काही केसेसमध्ये. ठीक आहे. तर ह्या एवढ्या हेवी डेप्थला ही जी एवढी जी मोठी डेप्थ आहे, तर ऑफकोर्स आहे की एवढा जो लॉंग स्पॅन आहे मध्ये कुठेही इंटरमिडिएट सपोर्ट नाही आहे, तर याच्यामध्ये काय होईल रे, ह्या वेबच्या बकलिंगचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. तर ह्या वेबच्या बकलिंगचे चान्सेस वाढतात. जे इंटरमिडिएट स्टिफनर आपण प्रोव्हाइड करतो, पहिली आणि सगळ्यात महत्त्वाचं जे ट्रान्सफर स्टिफनर आहे ते कुठले कुठले असतात. एक तर असतात एंड बिअरिंग स्टिफनर जे आपण एंडला प्रोव्हाइड करतो. दुसरे असतात इंटरमिडिएट स्टिफनर जे वेबच्या दोन्ही बाजूला आपण प्रोव्हाइड करतो. बघा, जे एंड बिअरिंग स्टिफनर आहे, समजा आता याला आपण असं कन्सिडर करूया की दिस इज एंड बिअरिंग स्टिफनर, तर याच्या वेबच्या पलीकडून सुद्धा हा स्टिफनर असणार आहे. वेबच्या पलीकडून सुद्धा स्टिफनर असणार आहे. पण इंटरमिडिएट स्टिफनर जे आहेत ते आपण अशा फॅशनमध्ये प्रोव्हाइड करतो. तुम्ही प्लॅन व्ह्यू बघू शकतात. समजा एंड बेअरिंग स्टिफनर असेल तर एंड बेअरिंग स्टिफनर हे आपण असं प्रोव्हाइड करतो वेबच्या दोन्ही बाजूला. दिस इज अ वेब. प्लॅनमध्ये बघा रे, प्लॅनमध्ये थोडं आपलं इमॅजिनेशन वाढवा, थोडंसं आपलं 3D इमॅजिनेशन, थोडंसं व्हिज्युअलायझेशन पॉवर आपली वाढवा. ही वेब आहे आपली. हे एंड बेअरिंग स्टिफनर आपण दोन्ही वेबच्या दोन्ही बाजूला प्रोव्हाइड केलेत. मात्र जे इंटरमिडिएट स्टिफनर आहेत ते वेबच्या दोन्ही बाजूला प्रोव्हाइड न करता हे अशा अल्टरनेट फॅशनमध्ये वेबच्या एका बाजूला प्रोव्हाइड केले जातात. आणि जिथे कॉन्सन्ट्रेटेड लोड आहे त्या ठिकाणी परत बेअरिंग स्टिफनर प्रोव्हाइड केले जातात. तर हे जे इंटरमिडिएट स्टिफनर असतात, इट ॲक्ट्स ॲज अ लोकल रिएन्फोर्समेंट टू वेब अंडर शियर अँड बकलिंग. ऑप्शन 2ला टिक करा. बाकीचे ऑप्शन जे आहेत ते इलिमिनेट होत आहेत. थोडंसं याच्यामध्ये हा जो क्वेश्चन आहे तो कन्फ्युजिंग वाटू शकतो, पण त्याच्याकरता IS कोडवर व्यवस्थित कमांड असेल तर कन्फ्युजन होण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, दिस intermediate stiffeners acts as a local reinforcement to the web under shear and bearing. ठीक आहे. पुढच्या क्वेश्चन कडे आपण जातोय. द मॉड्युलस ऑफ सेक्शन. आता हे मॉड्युलस ऑफ सेक्शन हा वर्ड ऐकल्यानंतर सगळ्यांना झेड ही टर्म आठवली पाहिजे. मॉड्युलस ऑफ सेक्शन किंवा सेक्शन मॉड्युलस इज डेझिग्नेटेड बाय झेड. फॉर स्टील बीम इज कम्प्युटेड बाय. बघा, ज्यावेळेस आपण बीम डिझाईन केले, मग ते स्टीलमध्ये असू द्यात, RCC मध्ये असू द्यात, तर स्टीलमध्ये ज्यावेळेस आपण ते बीम डिझाईन केले तर त्यावेळेस जो प्रिलिमिनरी गव्हर्निंग फॅक्टर जो होता सेक्शन सिलेक्शनचा, सेक्शन सिलेक्ट करताना जो आपण पॅरामीटर वापरला तो होता सेक्शन मॉड्युलस, ज्याला म्हटलं जातं मॉड्युलस ऑफ सेक्शन. तर ह्या झेडवरनं आपण सेक्शन सिलेक्ट केला. ज्यावेळेस आपण टेन्शन मेंबर आणि कॉम्प्रेशन मेंबर डिझाईन केले होते त्यावेळेस सेक्शन सिलेक्ट करताना आपण काय क्रायटेरिया वापरलं रे, एरिया प्रोव्हाइडेड. जो काही सेक्शन आपण प्रोव्हाइड करतोय त्याचा एरिया प्रोव्हाइडेड मस्ट बी ग्रेटर दॅन एरिया रिक्वायर्ड. पण ज्या वेळेला आपण बीम डिझाईन केले त्यावेळेला मात्र आपण कुठला क्रायटेरिया वापरला, झेड प्रोव्हाइडेड किंवा ZP प्रोव्हाइडेड आपण म्हणूयात. प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस मस्ट बी ग्रेटर दॅन ZP रिक्वायर्ड. तर या सेक्शन मॉड्युलस पॅरामीटरवरनं आपण सेक्शन सिलेक्ट केला होता फॉर बीम. मग काय असतो झेड, काय आहे झेड? बघा, आपल्याला सगळ्यांना फ्लेक्झर फॉर्म्युला माहीत असेल. फ्लेक्झर फॉर्म्युला कशा करता आपण, कुठे वापरला होता आपण, सॉममध्ये. बघा, फ्लेक्झर फॉर्म्युला आपण बीम्समध्ये वापरला होता. फ्लेक्झर फॉर्म्युला काय सांगतोय आपला, M/I इज इक्वल टू सिग्मा अपॉन Y इज इक्वल टू E/R. M आहे मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट बीमवर येणारी, I आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, सिग्मा आहे स्ट्रेस. कुठला स्ट्रेस, बेंडिंग स्ट्रेस आहे, कारण आपण फ्लेक्झर फॉर्म्युला बघतोय. फ्लेक्झर म्हणजेच बेंडिंग आहे. ठीक आहे. सो हा जो काही स्ट्रेस येणार आहे तो बेंडिंग स्ट्रेस या ठिकाणी आहे. डिस्टन्स ऑफ न्यूट्रल ॲक्सिस किंवा सेंटर ऑफ अ न्यूट्रल ॲक्सिस, डिस्टन्स ऑफ अ न्यूट्रल ॲक्सिस फ्रॉम सेंट्रॉइड ऑफ अ फिगर. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस, आणि R आहे रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे. तर ही जी पुढची टर्म आहे त्याची आपल्याला गरज नाही आहे सेक्शन मॉड्युलस डिफाईन करताना. तर मी या टर्मला थोडंसं रिअरेंज करतोय. बघा, जर बेंडिंग स्ट्रेस मला काढायचा असेल,
ज्याला आपण सिग्माने रिप्रेझेंट केलंय, इट इज इक्वल टू काय होईल, याला रिअरेंज करा रे, एम वाय बाय आय. याला मी पुन्हा रिअरेंज करतो, हे काय होईल, एम अपॉन आय बाय वाय. ठीक आहे. तर ही जी आय बाय वाय टर्म आहे, अ रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अ डिस्टन्स ऑफ अ सेंट्रॉइड फ्रॉम अ न्यूट्रल ॲक्सिस, ही जी टर्म आहे आय बाय वाय, त्याला आपण म्हणालो होतो झेड. सो इट इज नथिंग बट एम अपॉन झेड. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया बेसिकली हा दोन कॅटेगरीमध्ये असतो. एक असतो मास मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एक असतो एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. आता हे सगळं मेकॅनिक्स आणि मॉसमध्ये झालेलं आहे. बाळांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया एक असेल मास मोमेंट ऑफ इनर्शिया, एक असेल एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. तर काय आहे बेसिकली हे मास मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे मासची सेकंड मोमेंट, मासच्या मोमेंटची परत मोमेंट. एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे एरियाची सेकंड मोमेंट, एरियाचा सेकंड मोमेंट. ठीक आहे. तर बघा, एक सिंगल मोमेंट घेताना आपण काय करतो, एकदा डिस्टन्सने मल्टिप्लाय करतो. सो मास इंटू डिस्टन्स, त्याचं परत एकदा मोमेंट घेतोय जर आपण, तर परत एकदा डिस्टन्स इंटू डिस्टन्स. काय युनिट झालं रे याचं युनिट झालं, मासचं युनिट आहे केजी, डिस्टन्स आहे मीटर, परत मीटर. सो इट वुड बी अ केजी मीटर स्क्वेअर. हे झालं मास मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट. ज्यावेळेस आपण एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया घेतोय, एरियाची सेकंड मोमेंट, एरियाची एकदा मोमेंट घ्या, एरियाला ज्यावेळेस बघा मोमेंट घेतोय आपण फोर्सची, काय केलं आपण, फोर्सला डिस्टन्सने मल्टिप्लाय केलं. तसंच एरियाची मोमेंट घेतोय, एरियाला डिस्टन्सने मल्टिप्लाय करा. सो एरिया इंटू डिस्टन्स. पण आपल्याला काय करायचं आहे रे, आपण इनर्शिया बघतोय, तो आपल्या सेकंड मोमेंटकडे जायचं आहे. सो इंटू अगेन डिस्टन्स. ठीक आहे. तर एरिया जनरली मीटर स्क्वेअरमध्ये घ्या किंवा एम एम स्क्वेअरमध्ये घ्या. जर मी एम एम स्क्वेअरमध्ये घेतलं तर बघा, एम एम स्क्वेअर इंटू एम एम इंटू एम एम. तर हे काय झालं रे, एम एम स्क्वेअर इंटू एम एम इंटू एम एम. ठीक आहे, इंटू एम एम स्क्वेअर. तर ह्या एरिया मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय झालं, एम एम रेस टू 4. मग मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय आहे बघा, मी काय म्हणतोय, सेक्शन मॉड्युलस आपण ही टर्म डिफाईन करतोय, विच इज नथिंग बट आय बाय वाय. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट आपण आत्ताच बघितलं, एम एम रेस टू 4. वाय काय आहे, डिस्टन्स ऑफ अ सेंट्रॉइड फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस. समजा एखादा रेक्टँग्युलर सेक्शन जर मी घेतला, हा रेक्टँग्युलर सेक्शन मी या ठिकाणी घेतलेला आहे. तर बघा, वरचा जो द सेक्शन अबव न्यूट्रल ॲक्सिस, द पोर्शन अबव न्यूट्रल ॲक्सिस इज सब्जेक्टेड टू अ बेंडिंग कॉम्प्रेशन. द सेक्शन और द पोर्शन बिलो न्यूट्रल ॲक्सिस सब्जेक्टेड टू बेंडिंग टेन्शन. मी कायम सांगतो की ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं की कॉलम इज सब्जेक्टेड टू विच काइंड ऑफ स्ट्रेसेस, बीम इज सब्जेक्टेड टू विच काइंड ऑफ स्ट्रेसेस, तर फक्त कॉम्प्रेशन, फक्त टेन्शन म्हणणं अगदी चुकीचं आहे. टॉप लेयर ऑफ द बीम इज सब्जेक्टेड टू कॉम्प्रेशन. नो, top layer of a beam is subjected to bending compression. Bottom layer of a beam is subjected to bending tension. कधी, ज्यावेळेस सिम्पली सपोर्ट बीम असेल, कॅन्टिलिव्हर मध्ये उलटं, कॅन्टिलिव्हर मध्ये वरच्या बाजूला येतं बेंडिंग टेन्शन आणि खालच्या बाजूला बेंडिंग कम्प्रेशन. तर लक्षात राहू द्या, तर हा जो कॉम्प्रेशन मधला लेअर आहे, समजा याचा मी सेंट्रॉइड लोकेट केला, तर या सेंट्रॉइडचं लोकेशन न्यूट्रल ॲक्सिस पासून जे काय असेल त्याला आपण म्हणतो वाय. आणि हे जनरली कशामध्ये घेतो आपण, एम एम मध्ये. तर एम एम रेस टू 4 अपॉन एम एम, हे काय झालं रे, एम एम क्यूब, एम एम रेस टू 3. सो एम एम क्यूब और मीटर क्यूब इज युनिट ऑफ सेक्शन मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ सेक्शन. ठीक आहे. मग आता काय प्रश्न आहे बघा, मॉड्युलस ऑफ सेक्शन फॉर स्टील बीम इज कम्प्युटेड बाय मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट म्हणजे एम अपॉन रेड्यूस परमिसिबल शिअर स्ट्रेस आहे का, नाही. शिअर स्ट्रेस आहे का, नाही. हा स्ट्रेस कुठला आहे, हा स्ट्रेस आहे बेंडिंग स्ट्रेस. त्याच्यामुळे बेंडिंग मोमेंट अपॉन शिअर स्ट्रेस हा ऑप्शन इलिमिनेट होतोय. पुढचा ऑप्शन आहे बेंडिंग मोमेंट अपॉन रिड्यूस परमिसिबल शिअर स्ट्रेस इन टेन्शन. परत शिअर स्ट्रेस आहे का, नाही. मला वाटतं हे ऑप्शन डबल झाले. इथं कॉम्प्रेशन हवं होतं आणि खाली सुद्धा इथे कॉम्प्रेशन आहे, तर इथे आपण टेन्शन घेऊया. ठीक आहे. थर्ड ऑप्शन आहे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट अपॉन रिड्यूस परमिसिबल बेंडिंग स्ट्रेस इन कॉम्प्रेशन. तर हा ऑप्शन आहे आपला. ठीक आहे. तर लक्षात असू द्या, हा जो फ्लेक्झर फॉर्म्युला आपण बघतोय, या फ्लेक्झर फॉर्म्युल्यामध्ये एम अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा अपॉन वाय. तर बाळांनो, हा जो सिग्मा आहे इट इज अ बेंडिंग स्ट्रेस. बीम ज्यावेळेस बेंड होतोय, टॉप लेअर इज सब्जेक्टेड टू बेंडिंग कॉम्प्रेशन आणि बॉटम लेअर इज सब्जेक्टेड टू बेंडिंग टेन्शन. तर हे बेंडिंग स्ट्रेसेस आहेत एम अपॉन सिग्मा. किंवा आपल्याला सेक्शन मॉड्युलस हवा, हे काय मिळालं आपल्याला, सिग्मासाठी इक्वेशन मिळाले, हे आपल्याला सिग्मासाठी इक्वेशन मिळाले. जर तुम्हाला झेड साठी एक्सप्रेशन पाहिजे असेल तर काय होईल, इथे रिअरेंज करा, झेड इज इक्वल टू एम अपॉन सिग्मा. मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट अपॉन बेंडिंग स्ट्रेस, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट अपॉन बेंडिंग स्ट्रेस. सो ऑप्शन 3 इज द करेक्ट.
पुढच्या क्वेश्चनकडे आपण जातोय. इन स्टील स्ट्रक्चर द थिकनेस ऑफ फ्लॅट लेसिंग बार. लेसिंग बॅटनिंग आपण सगळ्यांनी बघितलंय. ज्यावेळेस आपण बिल्टअप कॉलम बघितला, बघा कुठले कुठले सेक्शन आपण कॉलम म्हणून वापरले होते. आपण रेक्टँग्युलर सेक्शन कॉलम म्हणून वापरू शकतो, टी सेक्शन वापरू शकतो, आय सेक्शन वापरू शकतो, सर्क्युलर सेक्शन वापरू शकतो. पण प्रिफरेबली आय सेक्शन और डबल सी सेक्शन, डबल सी, सास बहू मा बेटी हे सेक्शन मी तुम्हाला सांगितले होते. ठीक आहे, हा सी आहे, हा सी आहे, इलिव्हेशन मध्ये आपण बघतोय. ठीक आहे, तर ह्या अशा पद्धतीने बिल्टअप कॉलम आपण बनवू शकतो लेसिंग मध्ये किंवा बॅटनिंग मध्ये. अशा पद्धतीने बॅटन्स पण आपण टाकू शकतो. तर ज्यावेळेस काय होतं बघा, ज्यावेळेस हा लोड खूप जास्त असेल, लोड कमी असेल तर तुम्ही सिंगल आय सेक्शन वापरा. हा मी काय सांगत होतो, जर आपल्याकडे भरपूर व्हरायटी ऑफ सेक्शन अवेलेबल आहे, हा आहे, हा आहे, हा असा आहे, हा एक आहे आणि हा एक आहे, तर यापैकी कुठला क्रॉस सेक्शन घ्यायचा रे कॉलम म्हणून, कॉलमच्या यूजसाठी? तर डिझायनर्स प्रिफरेबली सजेस्ट दिस आय सेक्शन इज मोस्ट प्रिफरेबली यूज सेक्शन फॉर कॉलम फॉर इक्वल एरिया. जर सगळ्यांचा एरिया सेम असेल तर हा जो आय सेक्शन आहे, सिमेट्रिक आय सेक्शन, तो प्रिफर केला जातो कॉलम म्हणून. त्याचं कारण असं आहे, कारण आय सेक्शनची जी टॉप फ्लॅंज आहे, इट कॅन रेजिस्ट अ बेंडिंग कॉम्प्रेशन, बॉटम फ्लॅंज कॅन रेजिस्ट अ बेंडिंग टेन्शन आणि वेब कॅन रेजिस्ट अ शिअर. आणि बघा म्हणजे एकच सेक्शन जो आहे तो बेंडिंग कॉम्प्रेशन रेजिस्ट करतोय, बेंडिंग टेन्शनला रेजिस्ट करतोय आणि शिअरला पण रेजिस्ट करतोय. अलॉंग विथ दॅट दिस सेक्शन हॅज हायेस्ट मोमेंट ऑफ इनर्शिया. This section has highest moment of inertia, so this is most preferably used section amongst all section. तर आपला हा प्रश्न नाहीये, जो आपला ऍक्च्युअल प्रश्न आहे आपण त्याच्याकडे जातोय. हा, ज्यावेळेस बिल्टअप सेक्शन आपण वापरतोय, ऑफकोर्स कॉलमवर येणारा लोड हा खूप जास्त आहे, त्याच्यामुळे सिंगल किंवा इंडिव्हिज्युअल सेक्शन तिथे सफिशियंट नाही आहेत, म्हणून आपण बिल्टअप सेक्शनला जातोय. बिल्टअप सेक्शन हे काय, इधर इट वुड बी अ लेसिंग और इट वुड बी अ बॅटनिंग. मग आता लेसिंगवर हा प्रश्न आहे, ज्या लेसिंग फ्लॅट्स आपण वापरतोय, हे बघा ह्या लेसिंग फ्लॅट्स आहेत. These are lacing flat. Lacing flats म्हणा किंवा lacing bars म्हणा. In steel structure, thickness of lacing flat lacing bar shall not be less than dash dash of its effective length for single lacing and dash dash of its effective length for double lacing. हे तुम्ही इथे बघू शकता. This is a single lacing आणि this is a double lacing. हे दोन्ही चॅनल्स आहेत. हे इधर फेस टू फेस कनेक्ट असतील एकमेकांना किंवा इधर एकमेकांना ते बॅक टू बॅक कनेक्ट असतील. तर आपल्याला काय विचारलंय, जी काही इफेक्टिव्ह लेंथ आहे लेसिंग फ्लॅटची इफेक्टिव्ह लेंथ आपण कशी रिप्रेझेंट करतो रे, एल इफेक्टिव्ह किंवा एलई म्हणा. ठीक आहे, तर सिंगल लेसिंगसाठी ही जी थिकनेस आहे ती सिंगल लेसिंगसाठी किती असावी, ही जी थिकनेस आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि डबल लेसिंगसाठी ही थिकनेस किती असावी, तर बघा क्लॉज नंबर 7.6.3 हा जो तुमच्या आय एस कोडमधला आहे, पेज नंबर 50 ओपन करायचं आहे आय एस कोडमधलं. ओपन युअर पेज नंबर 50 फ्रॉम आय एस 800 to 007. एमसीक्यू ओरिएंटेड एक्झामचा अभ्यास कसा करावा, तर बघा करेक्ट ऑप्शनच का किंवा हे बाकीचे जे 3 ऑप्शन आहेत ते का इलिमिनेट होत आहेत, हा थोडासा माइंडसेट करून अभ्यास करावा. फक्त बरोबर ऑप्शन टिक करून उपयोग नाहीये. तर बाकीचे 3 ऑप्शन का आपण इलिमिनेट केले, पेपरमध्ये नाही, इन पेपर इट वोंट वर्क, पण जनरली तुमच्याकडे जर टाइम परमिट करत असेल आणि तुम्ही मॉक टेस्ट देताय, अभ्यास करतायत, तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्हाला त्याची सवय लागेल. बाकीचे 3 ऑप्शन आपण काय इलिमिनेट केले किंवा बाकीचे 3 ऑप्शन जे आहेत ते कुठल्या क्वेश्चनला आन्सर असतील, हा थोडासा तुम्ही शोध लावण्याचा प्रयत्न केला. तर बघा एकाच एमसीक्यू मध्ये 4 न्यूमेरिकलचा अभ्यास होतो तसा विचार केला तर. ठीक आहे, आता हा ठीक आहे इथे होणार नाही, इथे वर्क करणार नाही, कारण हा सिंगल डायरेक्टली आय एस कोडमधून उचललेला प्रश्न आहे. पण बऱ्याचशा केसेसमध्ये एकाच एमसीक्यू मध्ये तुमचं 4 प्रश्नांची वेगवेगळ्या प्रश्नांची तयारी होते. ठीक आहे, तर सिंगल लेसिंगसाठी लेसिंग फ्लॅटची थिकनेस किती असावी आणि डबल लेसिंगसाठी लेसिंग फ्लॅटची थिकनेस किती असावी, हा प्रश्न आहे. क्लॉज नंबर 7.6.3 ओपन करा. ॲज इट इज बघा, ॲज इट इज सेम प्रश्न आहे. थिकनेस ऑफ फ्लॅट लेसिंग बार्स शॅल नॉट बी लेस दॅन 1/40 ऑफ इट्स इफेक्टिव्ह लेंथ. 1/40 मला रिकाम्या जागा भरायच्या आहेत, सो 1/40 ऑफ इट्स इफेक्टिव्ह लेंथ फॉर सिंगल लेसिंग. आणि पुढे आहे 1/60 ऑफ इट्स इफेक्टिव्ह लेंथ
फॉर अ डबल लेसिंग. इथे बघू शकता डायरेक्टली आयएस कोडमधून उचललेला प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला कायम सांगितलं स्टील स्ट्रक्चर ज्यावेळेस मी शिकवत होतो त्यावेळेस माझा पहिला आग्रह असायचा, तुम्ही माझं लेक्चर बघायला सुरुवात केली असेल तर आधी तुमचा आयएस कोड तुमच्या डोळ्यापुढे ठेवा. कुठलंच लेक्चर विदाऊट आयएस कोड ऐकणं किंवा कुठलाच स्टील्स डिझाईन रिलेटेड सब्जेक्टचा अभ्यास आयएस कोड विदाऊट आयएस कोड करणं ही रॉंग प्रॅक्टिस आहे, टाळा ती. ठीक आहे. तर थिकनेस जी आपण घेतोय ऑफ लेसिंग फ्लॅट लेसिंग बार्स म्हणूयात किंवा फ्लॅट लेसिंग बार्स म्हणूयात, किती असावी त्याची, सिंगल लेसिंग जर असेल, सिंगल लेसिंगसाठी थिकनेस किती असेल, एल इफेक्टिव्ह अपॉन 40, नॉट लेस दॅन म्हटलंय सो इक्वल टू म्हणण्यापेक्षा नॉट लेस दॅन म्हणूयात किंवा ग्रेटर दॅन म्हणा. आणि डबल लेसिंगसाठी किती असावी, थिकनेस शुड नॉट बी लेस दॅन L/60. एल म्हणण्यापेक्षा एल इफेक्टिव्ह लेंथ आपण त्याला म्हणूयात, डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर. तर हा लेसिंगवर हा एक प्रश्न होता. पुढच्या क्वेश्चनकडे आपण जातोय. कॉलम शोन इन द फॉलोइंग फिगर इज सब्जेक्टेड टू लोडिंग P. Column shown in the following figure is subjected to loading P with eccentricity. What type of direct and bending stress does the representation shown depict? आता बघा हा कॉलम जो आहे 3D मध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. हा लोड जो आहे तो इथे प्लेस केलाय. इथे आपल्याला इसेंट्रिसिटी दिसते EX, इथे इसेंट्रिसिटी दिसते EY. म्हणजे हा लोड इथे प्लेस केल्यामुळे काय झालंय की तो एक्स ॲक्सिस पासून थोडासा डेव्हिएट झालाय आणि वाय ॲक्सिस पासून सुद्धा थोडासा डेव्हिएट झालाय. त्याच्यामुळे काय होणार आहे, हा एक्स ॲक्सिसला सुद्धा मोमेंट देणार आहे आणि वाय ॲक्सिसला, कॉलमचा जो एक्स ॲक्सिस आहे त्यालाही हा लोड मोमेंट देईल, वाय ॲक्सिस जो आहे त्यालाही मोमेंट देईल. तर इथे येते बाय ॲक्सियल मोमेंट. बघा युनि ॲक्सियल मोमेंट म्हणजे काय, समजा हा जो लोड आहे इन्स्टेड ऑफ प्लेसिंग ओव्हर हिअर, हा जो लोड मी इथे प्लेस केला परफेक्टली ऑन एक्स ॲक्सिस, जर मी या एक्स ॲक्सिसवर लोड प्लेस केला तर हा जो लोड आहे तो फक्त या वाय ॲक्सिसला मोमेंट देईल, एक्स ॲक्सिसला तो मोमेंट देणार नाही. तर हा जो लोड आहे P त्याने फक्त त्या केसमध्ये वाय ॲक्सिसला मोमेंट दिली असती, तर याला मी म्हणालो असतो युनिॲक्सियल बेंडिंग. युनिॲक्सियल बेंडिंग याने दिलेली असते, याच्यामुळे क्रिएट झालं असतं. पण आता काय झालंय, जो लोड या ठिकाणी प्लेस केलाय फिगरमध्ये तो दोन्ही ॲक्सिस पासून काहीतरी इसेंट्रिसिटीवर आहे. त्याच्यामुळे हा जो लोड आहे तो बायएक्सियल बेंडिंग देणार आहे आणि बायएक्सियल बेंडिंग बरोबरच तो कॉम्प्रेशन सुद्धा देणार आहे. त्याच्यामुळे बघा हा लोड काय काय देतोय, ॲक्सियल कॉम्प्रेशन विथ युनिॲक्सियल बेंडिंग. युनिॲक्सियल बेंडिंग आहे का, नाही, दोन्ही ॲक्सिस पासून इसेंट्रिसिटी आहे. जर आपल्याला वाय ॲक्सिसला बेंडिंग मोमेंट घ्यायची आहे तर किती येईल, P इंटू EX. एक्स ॲक्सिसला घ्यायची असेल तर P इंटू EY. दोन्ही ॲक्सिसला मोमेंट येणार आहेत. त्याच्यामुळे बाय ॲक्सियल बेंडिंग जिथं जिथं आपल्याला दिसतंय तो ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे. ट्रायॲक्सियल बेंडिंगचा प्रश्नच इथे येत नाही कारण इथे झेड ॲक्सिस रिप्रेझेंट केलेला नाही आहे. ठीक आहे. सो इथे कॉम्प्रेशन आहे आणि बाय ॲक्सियल बेंडिंग आहे. ऑप्शन सेकंडला आपण टिक करतोय, बाकीचे ऑप्शन ऑटोमॅटिकली इलिमिनेट होत आहे. बघा कॉम्प्रेशन प्लस धिस बेंडिंग प्लस धिस बेंडिंग. ठीक आहे, कॉम्प्रेशन प्लस बाय ॲक्सियल बेंडिंग. पुढच्या क्वेश्चनकडे आपण जातोय. इफेक्टिव्ह लेंथ ऑफ अ कॉम्प्रेशन मेंबर ऑफ अनसपोर्टेड लेंथ रिकमेंडेड बाय IS 456 नॉट. आता तुम्हाला वाटेल सर हा तर RCCचा कोड आहे, तुम्ही हा प्रश्न इकडे का घेतला. त्याचं सिंपल कारण आहे, RCC जरी प्रश्न असला तरी स्टील टेबलमध्ये आपला जो IS कोड आहे त्याच्यामध्ये याच्यासाठी टेबल दिलेला आहे आणि जे आपण जे कॉलम डिझाईन करतोय, ठीक आहे, मग ते कॉम्प्रेशन मेंबरमध्ये असतील किंवा तुमच्या ट्रसेसमध्ये आपण जे वेगळे कॉम्प्रेशन मेंबर डिझाईन केले होते त्याच्यामधले असतील, तर इफेक्टिव्ह लेंथ कॅल्क्युलेट करणं हे इम्पॉर्टंट आहे. म्हणून हा डेलिबरेटली मी क्वेश्चन असे 2-3 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिसतील. ठीक आहे. तर बेसिकली काय विचारलं आपल्याला, अनसपोर्टेड लेंथ, इफेक्टिव्ह लेंथ ऑफ अ कॉम्प्रेशन मेंबर ऑफ अनसपोर्टेड लेंथ L रिकमेंडेड बाय IS 456-2000 किंवा रिकमेंडेड बाय IS 800 म्हणा, विच इज इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन ॲट बोथ एंड्स, रिस्ट्रेन अगेन्स्ट रोटेशन ॲट वन एंड. बघा काय असतं रे, ज्यावेळेस आपण सगळ्यात महत्त्वाचं ह्या कॉलमची जी लेंथ आहे त्याची थेरी कुठून सुरू झाली, इलर्सपासून. इलरने ही थेरी दिली. काय सांगितलं इलरने, ज्यावेळेस कॉलम्स ह्या अशा असतील, 4 केसेस होत्या बघा, बोथ एंड्स हिंज्ड, दोन्ही एंड हिंज आहेत. त्यानंतर दुसरी केस होती वन एंड हिंज्ड, अदर एंड फिक्स्ड. थर्ड केस होती बोथ एंड्स फिक्स्ड, बोथ एंड्स ऑफ अ कॉलम्स आर फिक्स्ड. आणि अजून एक केस याच्यामध्ये होती वन एंड फिक्स्ड, अदर एंड फ्री.
ठीक आहे, तर अशा 4 केसेस आपण बघितल्या होत्या. आणि इफेक्टिव्ह लेंथ काय होती? इफेक्टिव्ह लेंथ मीन्स अ डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर, किंवा इफेक्टिव्ह लेंथ तुम्ही इथे लिहून घ्या, डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स वेअर बेंडिंग मोमेंट इज 0. आणि ज्या पॉईंटवर बेंडिंग मोमेंट 0 आहे त्या पॉईंटला आपण काय म्हणतो? पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर. तर इथे लिहू शकता तुम्ही डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर्स, किंवा जी लेंथ ऍक्च्युअली बकल होणार आहे ती लेंथ, दॅट लेंथ इज नोन एज अ इफेक्टिव्ह लेंथ. तर बघा, दोन्ही एंड जर हिंज असतील तर पूर्णच्या पूर्ण लेंथ जी आहे ती बकल होणार आहे, कारण दोन्ही एंड हिंज असल्यामुळे काय झालंय, इथे पण बेंडिंग मोमेंट 0 आहे आणि इथे सुद्धा बेंडिंग मोमेंट 0 आहे. ठीक आहे, इथे पण बेंडिंग मोमेंट 0 आहे आणि इथे सुद्धा बेंडिंग मोमेंट 0 आहे. तर ही जी काही अनसपोर्टेड लेंथ आहे इट इज इक्वल टू इफेक्टिव्ह लेंथ, पूर्णच्या पूर्ण लेंथ बकल होणार आहे. या केसमध्ये काय होईल, इथून सुरू होईल, इथे बेंडिंग मोमेंट तर 0 आहे पण इथे बेंडिंग मोमेंट 0 नाही आहे, कारण दिस इज अ फिक्स्ड एंड. इथे बेंडिंग मोमेंट 0 नाही आहे तर इथे कुठेतरी बेंडिंग मोमेंट 0 होईल. सो इफेक्टिव्ह लेंथ ही अशी असेल, तर त्या केसमध्ये इफेक्टिव्ह लेंथ इज जनरली टेकन ॲज 0.7 to 0.8 L. ठीक आहे, या केसमध्ये इथे बेंडिंग मोमेंट 0 आहे, इथे बेंडिंग मोमेंट 0 आहे, तर इफेक्टिव्ह लेंथ इज टेकन ॲज L/2. आणि या केसमध्ये काय आहे, पूर्णच्या पूर्ण लेंथ जी बकल होणार आहे त्याची इफेक्टिव्ह लेंथ किती घेतली जाते, इट इज इक्वल टू 2 times L. तर ह्या 4 केसेस लक्षात राहिल्या तर मला वाटतं तुम्ही 2013 पासून तर 2022 पर्यंत सगळे MPSC मेन्सचे पेपर बघा. स्ट्रक्चरच्या पेपरमध्ये तुम्हाला किमान एक प्रश्न ह्या 4 केसेसवर असेल. असा पेपरच नाहीये, मला तरी सापडला नाहीये की ह्या 4 केसेसपैकी एक केसवर प्रश्न नाहीये. आता जो इथे प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये केस कुठली दिली या 4 पैकी? वन एंड इज इफेक्टिव्ह हेल्ड इन पोझिशन ॲट बोथ एंड्स, म्हणजे दोन्ही एंडला जी डिस्प्लेसमेंट आहे हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल ती अडवलेली आहे. रिस्ट्रेंट म्हणजे काय रे? रिस्ट्रेंट म्हणजे रेस्ट्रिक्टेड. रिस्ट्रेंटचा अर्थ आहे रिस्ट्रिक्टेड. रिस्ट्रेंट म्हणजे रेस्ट्रिक्टेड म्हणजे अलाउड नाहीये. ठीक आहे, सो इन पोझिशन ॲट बोथ एंड्स रिस्ट्रिक्ट. ठीक आहे, सो इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन ॲट बोथ एंड्स म्हणजे दोन्ही एंडला पोझिशन जी आहे ती रिस्ट्रेंट आहे, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मुवमेंट त्याची रिस्ट्रेंट आहे. आणि रिस्ट्रेंट अगेन्स्ट रोटेशन ॲट वन एंड म्हणजे एका एंडला रोटेशन सुद्धा रिस्ट्रेंट आहे. बघा, पोझिशन तर दोन्ही एंडला रिस्ट्रेंट आहे आणि एका एंडला रोटेशन म्हणजे मुवमेंट सुद्धा, बेंडिंग मुवमेंट किंवा रोटेशन सुद्धा रिस्ट्रेंट आहे. तर सिंपल आहे. बघा तुम्ही सेकंड केस जे आपण या ठिकाणी बघतोय तर हा एंड बघा, इथे पोझिशन रिस्ट्रेंट आहे, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल दोन्ही मुवमेंट इथे पॉसिबल नाहीये, मात्र इथे रोटेशन रिस्ट्रेंट नाहीये. ठीक आहे, आणि हा एंड बघा, ठीक आहे, हा समजा एंड 1 पकडला, हा एंड आपण 2 पकडला, तर या एंडला पोझिशन रिस्ट्रेंट आणि रोटेशन सुद्धा रिस्ट्रेंट. ठीक आहे, बघा, तर याला थोडंसं मी लिंकिंग करण्याचा प्रयत्न केला. तर इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन इन बोथ एंड्स, दोन्ही एंडला हेल्ड इन पोझिशन, आणि रिस्ट्रेंट अगेन्स्ट रोटेशन ॲट वन एंड म्हणजे फक्त एकाच एंडला रोटेशन रिस्ट्रेंट आहे. तर बघा तुम्ही, या एंडला रोटेशन रिस्ट्रेंट आहे, इथे रोटेशन अलाउड आहे. सो दिस इज अ सेकंड केस. आणि ऑप्शन कुठला जातो याच्याबरोबर? याच्यावर ऑप्शन जातोय 0.8 L. ठीक आहे, तर पुढच्या क्वेश्चनकडे आपण जातोय. ॲज पर लिमिट स्टेट डिझाईन ऑफ स्टील बीम्स, आय नो तुम्हाला हे सोल्युशन थोडं लेंदी वाटत असेल, पण याच्याकडे लेंदी म्हणून बघू नका. मी तुम्हाला सांगतोय की ऑप्शन जो आपण बरोबर टिक करतोय तो आपण बरोबर टिक करताना बाकीचे 3 ऑप्शन काय एलिमिनेट करतोय याचा पण आपण अभ्यास करतोय. सो ॲज पर लिमिट स्टेट डिझाईन ऑफ अ स्टील बीम विच ऑफ द फॉलोइंग क्लासिफाईड सेक्शन्स बेस्ड ऑन देअर यील्ड मोमेंट, प्लास्टिक मोमेंट अँड रोटेशन कॅपॅसिटी, the materials used effectively and stressed to maximum extent. ठीक आहे, तर बघा आपण 4 प्रकारचे सेक्शन बघितले होते. क्लास 1 सेक्शन, क्लास 2 सेक्शन, क्लास 3 सेक्शन, क्लास 4 सेक्शन. क्लास 4 सेक्शन IS कोडने इलिमिनेट केला होता. जो नवीन IS कोड आहे, नवीन कुठला? IS 800-2007. त्याच्यामध्ये फक्त 3च सेक्शनचा यूज रिकमेंड केलेला आहे. प्लास्टिक सेक्शन म्हणजे क्लास 1 सेक्शन, कॉम्पॅक्ट सेक्शन म्हणजे क्लास 2 सेक्शन,
सेमी कम्पॅक्ट सेक्शन म्हणजे क्लास 3 सेक्शन आणि स्लेंडर सेक्शन जे आहे ते क्लास 4 आहे, ते आपण वापरत नाही बिकॉज ऑफ डिफ्लेक्शन लिमिट. ठीक आहे, तर बघा आता काय काय आहे रे, कुठलेही सेक्शन मॅक्सिमम स्ट्रेसपर्यंत मॅक्सिमम एक्सटेंटपर्यंत आपण त्याचा यूज करू शकतो. तर बघा तुम्हाला ज्यावेळेस आपण सेक्शन क्लासिफिकेशन बघितलं, एक रेक्टँग्युलर सेक्शन मी आपण या ठिकाणी घेऊयात. हा बीम या ठिकाणी घेतलाय मी, विच इज ऑफ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन. ठीक आहे, हा एक रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा बीम आहे ज्याचा डायमेन्शन आहे B/D. ठीक आहे, हा न्यूट्रल ऍक्सिस आहे. न्यूट्रल ऍक्सिस सगळ्यांना माहित आहे, द ऍक्सिस विच डिवाइड्स अ फिगर इनटू टेन्शन झोन अँड कंप्रेशन झोन. ऍक्सिस विच डिवाइड्स अ फिगर इनटू 2 झोन्स, टेन्शन झोन अँड कंप्रेशन झोन. ठीक आहे, तर आता बघा ज्यावेळेस हा जो बीम आहे आपला, हा जो बीम आहे 3D मध्ये हा असा असेल, ज्यावेळेस याच्यावर आपण बेंडिंग स्ट्रेस अप्लाय करतोय त्यावेळेस काय होईल रे, त्यावेळेस जर मी याची बेंडिंग स्ट्रेस डायग्राम प्लॉट केली तर सुरुवातीला त्याची बेंडिंग स्ट्रेस डायग्राम कशी असणार आहे, सुरुवातीला त्याची बेंडिंग स्ट्रेस डायग्राम बघा. आता सुरुवातीला त्याची बेंडिंग स्ट्रेस डायग्राम जर आपण बघितली तर ही अशी असणार आहे, विच इज नोन ॲज which is considered as a elastic bending stress diagram where bending stresses are zero at neutral axis. Bending stresses are zero at neutral axis. हे कधी होईल, ज्यावेळेस आपण याच्यावर लोड अप्लाय करतोय त्यावेळेस. आता आपण काय केलं, सुरुवातीला लोड होता W किलोन्यूटन पर मीटर, तो आता वाढवला मी W+1 केला. तर काय होईल, आता काय झालंय, ज्यावेळेस आपण हा W लोड अप्लाय केला होता त्यावेळेस हे जे समजा आपण असं कन्सिडर करूया, जे आउटर मोस्ट फायबर आहे, आउटर मोस्ट कॉम्प्रेशन फायबर आणि आउटर मोस्ट टेन्शन फायबर, हे त्याच्या यील्ड स्ट्रेस पर्यंत स्ट्रेस झालेत. ते आता स्ट्रेस होऊ शकत नाहीये, त्याची कॅपॅसिटी संपली आहे. त्याने आता हात वर केलेत, बाबा माझी कॅपॅसिटी संपली, मी आता लोड घेऊ शकणार नाही. आता पुढचा जर लोड वाढलाय, अजून जर लोडचं मॅग्निट्यूड वाढलंय, इन दॅट केस याचा खालचा जो फायबर आहे तो ऍक्टिव्ह होणार आहे, तो लोड शेअर करेल. आता सिमिलरली सेम गोज फॉर टेन्शन साइड, याच्या खालचा फायबर ऍक्टिवेट होईल आणि तो कुठपर्यंत स्ट्रेस होईल, त्याची पण काहीतरी कॅपॅसिटी आहे. इट इज अगेन स्ट्रेस अप टू इट्स यील्ड पॉईंट, तो सुद्धा त्याच्या यील्ड पॉईंट पर्यंत स्ट्रेस होईल. आता तो स्ट्रेस होत असताना वरचा फायबर एकतर इलॉंगेट होईल किंवा शॉर्टन होईल. ठीक आहे, पण तो लोड घेणार नाही. आता परत मी लोड वाढवला, आधी W+1 केला होता, आता काय केलं, आता W+2 केला. आता ह्या फायबरची पण कॅपॅसिटी संपलेली आहे. आता त्याच्या बॉटम मोस्ट फायबर जो आहे तो ऍक्टिव्ह होईल आणि तो स्ट्रेस होईल. तो कुठपर्यंत स्ट्रेस होईल, तो पण त्याच्या यील्ड लिमिट पर्यंत स्ट्रेस होईल. ठीक आहे, सेम गोज फॉर टेन्शन साइड. आता मी W+3 केला लोड. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही लोड इन्क्रीमेंट करताय, फर्दर इन्क्रीमेंट इन लोड काय करतील, हे खालचे फायबर्स ऍक्टिवेट करतील आणि ज्यावेळेस न्यूट्रल ऍक्सिसचे सगळे फायबर्स त्याच्या यील्ड पॉईंट पर्यंत स्ट्रेस होतील, त्यावेळेस आपण असं म्हणूयात की त्या सेक्शनची कॅपॅसिटी संपली आता फर्दर लोड घेण्याची. मग आता इथून पुढे काय होईल, इथून पुढे एनी फर्दर इन्क्रीमेंट इन लोड विल लीड टू द फॉर्मेशन ऑफ प्लास्टिक हिंजेस. प्लास्टिक हिंज फॉर्मेशन म्हणजे काय, इट इज नथिंग बट अ कोलॅप्स. ठीक आहे, प्लास्टिक हिंजला खरं कोलॅप्स होत नाही. प्लास्टिक हिंजला काय होतं, सेक्शन रोटेट व्हायला सुरुवात होते, त्याची रोटेशन कॅपॅसिटी संपते किंबहुना. ठीक आहे, रोटेशन रेजिस्ट करण्याची कॅपॅसिटी संपते आणि तो रोटेशन त्याची सुरुवात होते. त्याच्या पुढे प्लास्टिक हिंज फॉर्म झाल्यानंतरही तुम्ही लोड जर वाढवताय तर त्या केसमध्ये काय होणार आहे, मेकॅनिझम फॉर्म होईल किंवा कोलॅप्स होईल. मेकॅनिझम किंवा त्याला कोलॅप्स असंही म्हणतो. ठीक आहे, हे प्लास्टिक अनालिसिसमध्ये आहे. स्ट्रक्चरल अनालिसिस आपला जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक अनालिसिस बघा, ज्यावेळेस सगळ्या फायबरची लोड घेण्याची कॅपॅसिटी संपते त्यावेळेस प्लास्टिक हिंज फॉर्म होतात आणि प्लास्टिक हिंज फॉर्म झाल्यानंतर सुद्धा आपण जर लोड वाढवतोय तर त्या ठिकाणी कोलॅप्स होत आहे. तर बघा असा सेक्शन की ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे फायबर्स हे त्याच्या मॅक्सिमम एक्सटेंट पर्यंत स्ट्रेच केले गेलेत, तर अशा सेक्शनला म्हटलं जातं प्लास्टिक सेक्शन. अशा सेक्शनला म्हटलं जातं प्लास्टिक सेक्शन. याच्या पुढचा सेक्शन काय असेल रे, याच्या पुढच्या सेक्शनमध्ये सुद्धा सगळे फायबर त्याच्या यील्ड स्ट्रेस पर्यंत पोहोचतील, सगळे फायबर त्याच्या यील्ड स्ट्रेस पर्यंत पोहोचतील, पण या केसमध्ये नो ॲडिक्वेट रोटेशन कॅपॅसिटी. याच्यामध्ये नो ॲडिक्वेट रोटेशन कॅपॅसिटी, ह्या सेक्शनची रोटेशन कॅपॅसिटी नाही आहे. तर ह्या सेक्शनला काय म्हटलं जातं, ह्या सेक्शनला कॉम्पॅक्ट सेक्शन म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा सेक्शन आपल्याला बघायला मिळतो,
तर अशा प्रकार सेक्शन की ज्याच्यामध्ये फक्त हे आउटर मोस्ट कॉम्प्रेशन फायबर, आउटर मोस्ट टेन्शन फायबर हेच फक्त याच्या यील्ड स्ट्रेस पर्यंत किंवा मॅक्सिमम एक्सटेंट पर्यंत स्ट्रेस झालेले आहेत. ठीक आहे, बाकीचे स्ट्रेस होण्याआधीच सेक्शन फेल होतो, त्याला म्हटलं जातं सेमी कॉम्पॅक्ट सेक्शन. आणि चौथा सगळ्यात घाणेरडा सेक्शन असतो तो म्हणजे स्लेंडर सेक्शन, की ज्याच्यामध्ये हे आउटर मोस्ट फायबर्स आहेत ते सुद्धा त्याच्या यील्ड स्ट्रेस पर्यंत पोहोचत नाहीत, हे सुद्धा त्याच्या यील्ड स्ट्रेस पर्यंत किंवा मॅक्सिमम एक्सटेंट पर्यंत पोहोचत नाहीत आणि त्याच्या आधीच सेक्शन फेल होऊन जातो, त्याला म्हटलं जातं स्लेंडर सेक्शन. दॅट्स वाय IS 800-2007 रिकमेंडेड द एलिमिनेशन ऑफ द यूज ऑफ स्लेंडर सेक्शन. ठीक आहे, तर असा सेक्शन जो सगळ्या त्याच्या मॅक्सिमम एक्सटेंट पर्यंत सगळे फायबर स्ट्रेस होतील, तर अशा सेक्शनला म्हटलं जातं प्लास्टिक सेक्शन. ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातोय. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट ऑर इनकरेक्ट विथ रिस्पेक्ट टू मॅक्सिमम इफेक्टिव्ह स्लेंडरनेस रेशो. मॅक्सिमम इफेक्टिव्ह स्लेंडरनेस रेशो, स्लेंडरनेस रेशो आपण डिनोट करतो लॅम्बडाने. आपल्याला माहिती आहे तो काय आहे, विच इज नथिंग बट एल इफेक्टिव्ह अपॉन मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. एल इफेक्टिव्ह अपॉन मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन सगळ्यांना माहिती आहे काय. समजा हा एक सेक्शन आहे, आता हे फार 11वी-12वी फिजिक्समध्ये गेल्यासारखं तुम्हाला वाटेल तरी सांगतो, हरकत नाही. हा आपला ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय, ज्या ॲक्सिस भोवती हा सेक्शन फिरणार आहे. तर मी काय करेल, ह्या सेक्शनचा सेंट्रॉइड पकडेल, ह्या सेक्शनच्या सेंट्रॉइड पासून ॲक्सिस ऑफ रोटेशन पर्यंत जे काही डिस्टन्स आहे त्याला मी म्हणेल रेडियस ऑफ गायरेशन. काही पुस्तकांमध्ये याला के ने रिप्रेझेंट केलेला आहे. जर हा ॲक्सिस ऑफ रोटेशन मी इथून उचलून इथे ठेवला तर त्या केसमध्ये रेडियस ऑफ गायरेशन किती झालं, 0. ठीक आहे, सो अ डिस्टन्स बिटवीन सेंट्रॉइड ऑफ अ सेक्शन विच इज गोइंग टू रोटेट अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर याच्या सेंट्रॉइड पासून ॲक्सिस ऑफ रोटेशन पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला म्हटलं जातं रेडियस ऑफ गायरेशन. तर इफेक्टिव्ह लेंथ आणि रेडियस ऑफ गायरेशन ठीक आहे. सो इफेक्टिव्ह लेंथ अपॉन रेडियस ऑफ गायरेशन हा जो रेशो आहे त्याला म्हटलं जातं स्लेंडरनेस रेशो. तर स्लेंडरनेस रेशोशी असोसिएटेड कुठल्या स्टेटमेंट करेक्ट आहेत, कुठले चुकीचे आहेत आपल्याला विचारले. सो ॲज पर IS 800-2007 द मॅक्सिमम इफेक्टिव्ह स्लेंडरनेस रेशो फॉर मेंबर्स विच आर ऑलवेज अंडर टेन्शन इज 400. आणि दुसरा स्टेटमेंट याच्यामध्ये आहे, इन ऑर्डर टू प्रोव्हाइड ॲडिक्वेट रिजिडिटी to prevent undesirable lateral movement or excessive vibration, design specification usually limit slenderness ratio for a tension member. बघा, स्लेंडरनेस रेशोचा यूज काय आहे. पहिली गोष्ट, LSM मध्ये ज्यावेळेस आपण डिझाईन करतो त्या LSM मध्ये दोन फिलॉसॉफीज याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. एक आहे स्ट्रेंथ, एक आहे सर्व्हिसॅबिलिटी. दोन्ही पॅरामीटर तेवढेच इम्पॉर्टंट आहेत सेक्शनसाठी. बघा, सेक्शन फक्त स्ट्रेंथ पॅरामीटरमध्ये म्हणजे एकदम ॲब्सोल्युटली परफेक्ट आहे. इट इज ऑफ नो यूज जर तो सर्व्हिसॅबिलिटी पॅरामीटर सॅटिस्फाय करत नसेल. त्याच्यामुळेच आपण WSM इलिमिनेट करून LSM कडे गेलो, कारण WSM मध्ये वर्किंग स्ट्रेस मेथडमध्ये हा जो सर्व्हिसॅबिलिटी पॅरामीटर आहे ज्याच्यामध्ये डिफ्लेक्शन, करोजन, त्यानंतर फायर रेझिस्टन्स, फटीग हे पॅरामीटर येतात, त्याच्यामध्ये WSM मध्ये कुठेही उल्लेख नव्हता. म्हणून आपण LSM कडे गेलो. LSM मध्ये हे सगळे पॅरामीटर याच्यामध्ये कन्सिडर केले गेले आहेत. बघा, मी एक मजेशीर गोष्ट याच्यामध्ये सांगतो. स्ट्रेंथमध्ये काय येईल, जर तुमचा सेक्शन शिअरमध्ये सेफ आहे, बेंडिंगमध्ये सेफ आहे, तर आपण तो स्ट्रेंथमध्ये सेफ आहे असं पकडतो. आणि जर सेक्शन डिफ्लेक्शन लिमिटमध्ये सेफ आहे, समजा सिम्पली सपोर्टेड सेक्शन आहे आणि याचं डिफ्लेक्शन होत आहे, याचं डिफ्लेक्शन किती होईल, समजा हा लोड P असेल, ठीक आहे, तर PL3/48 EI हे ह्या सेक्शनमध्ये होणारं डिफ्लेक्शन असेल. IS 800 मध्ये टेबल 6 जो आहे त्याने डिफ्लेक्शन लिमिट केलंय. ठीक आहे, L/300, L/600 हे डिफ्लेक्शन लिमिट आहे. जर याचं येणारं डिफ्लेक्शन हे डिफ्लेक्शन लिमिटपेक्षा कमी असेल तर सेक्शन हा सर्व्हिसेबल आहे, डिफ्लेक्शनमध्ये सेफ आहे. मग तो स्ट्रेंथ पॅरामीटरमध्ये किती सेफ असू द्यात, पण येणारं डिफ्लेक्शन जर लिमिटपेक्षा पुढे गेलं तर इट इज अनसेफ इन सर्व्हिसॅबिलिटी. म्हणून याच्यामध्ये एक मजेशीर उदाहरण मुलांना कायम देतो. सुंदर बायको केली आणि 2 महिन्यात पळून गेली. ठीक आहे, स्ट्रेंथमध्ये सेफ आहे, बाकी एक पॅरामीटर खूप छान आहे, दुसरा पॅरामीटर पूर्ण खराब आहे, तर काही उपयोग नाही. ठीक आहे, बायको अगदी साजेशी करा, सोबर करा, पण ती आपल्याला आयुष्यभर आपल्या सोबत राहिली पाहिजे. व्हॉट एव्हर तुमचे जे लाईफ पार्टनर असेल तुमच्या आयुष्यभर सोबत राहायला पाहिजे. स्ट्रेंथ आणि सर्व्हिसॅबिलिटी दोन्ही पॅरामीटर इक्वली इम्पॉर्टंट आहेत. तर ऑप्शन बी जो आहे तो पूर्णपणे करेक्ट आहे. इन ऑर्डर टू प्रिव्हेंट ॲडिक्वेट रिजिडिटी, इन ऑर्डर टू प्रोव्हाइड
ॲडिक्वेट रिजिडिटी टू प्रिव्हेंट अनडिझायरेबल लॅटरल मुवमेंट किंवा एक्सेसिव्ह व्हायब्रेशन हे सर्व्हिसेबिलिटी पॅरामीटर आहे. डिझाईन स्पेसिफिकेशन युजली लिमिट स्लेंडरनेस रेशो फॉर टेन्शन मेंबर आणि ॲज पर IS 800-2007 मॅक्सिमम इफेक्टिव्ह स्लेंडरनेस रेशो फॉर मेंबर्स विच आर ऑलवेज अंडर टेन्शन. आता याच्यामध्ये मी एक टेबल टाकला होता खरा, तो आता आहे की नाही मला आठवत नाही, जरा 1-2 मिनिट फक्त मला द्या. हां बघा, हा जो टेबल आहे आपला, हा ॲज इट इज मी IS कोडचा टेबल उचललेला आहे. त्याच्यामध्ये जी लास्ट लाईन आहे आपली, मेंबर्स ऑलवेज अंडर टेन्शन. मेंबर्स बघा, हा जो टेबल आहे याच्यावर अजून 2 ते 3 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे. हा तर प्रश्न आहे, आपण मागच्या प्रश्नाकडे आहोत. तर मागच्या प्रश्नामध्ये काय होतं रे, मेंबर्स ऑलवेज अंडर टेन्शन अदर दॅन प्री टेन्शन मेंबर. किती आहे त्याचा मॅक्सिमम इफेक्टिव्ह स्लेंडरनेस रेशो? 400. मेंबर्स ऑलवेज अंडर टेन्शन अदर दॅन प्री टेन्शन मेंबर, लिमिट किती आहे किंवा मॅक्सिमम स्लेंडरनेस रेशो किती आहे? 400. तोच ऑप्शन आपल्याला टिक करायचा आहे. येस. So as per IS 800, members which are always under tension other than pre-tension member किती येतो? 400. So ऑप्शन 1 हा सुद्धा करेक्ट आहे. तर बघा आता काय विचारले त्यांनी, याच्यातून आपल्याला एक करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. निदर वन नॉर बी, बोथ कुठलाच रॉंग नाहीये, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट, म्हणून मी ऑप्शन 1 ला टिक करतोय. पुढच्या क्वेश्चनकडे आपण जातोय. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट or incorrect with respect to strength of tension members made of steel? Which of the following statements are correct or incorrect with respect to strength of tension members made of steel? बघा, पहिला आहे the presence of a holes in a tension member reduces its strength. आपण ज्या प्लेट्स बघितल्या, स्टील प्लेट्स आपण बघितल्या, ज्याच्यामध्ये आपण होल्स केलेले होते आणि विच वेअर युज्ड ॲज अ टेन्शन मेंबर. समजा एखादी प्लेट मी घेतो या ठिकाणी, बघा ही एखादी स्टील प्लेट आहे. इट इज सब्जेक्टेड टू टेन्साईल लोड. ठीक आहे, याचा काहीतरी एरिया असणार आहे. समजा ही त्याची विड्थ आहे, ही त्याची डेप्थ आहे असं आपण म्हणूयात, किंवा हे डायमेन्शन D आहे. याचा एरिया काय झाला रे? B/D. याचा एरिया काय झाला? B/D. आणि याच्यावर लोड आपण ऍक्ट करतोय P. ठीक आहे. जर एखाद्याने मला विचारलं की याच्यावर किती स्ट्रेस जनरेट होईल, काय करेल मी? बघा, हे डायमेन्शन समजा आपण याला B नाव दिलंय. ठीक आहे, हरकत नाही, याला T नाव देऊयात. हे जे थिकनेस आहे याला T म्हणूयात आपण. तर आपण काय करतोय, स्ट्रेस कॅल्क्युलेट करताना काय करू आपण? क्रॉस सेक्शन एरिया घेतो. याचा क्रॉस सेक्शन कसा असेल? हा असा असेल. सो दिस डायमेन्शन इज T आणि दिस डायमेन्शन इज D. मग आता जर एखाद्याने मला विचारलं स्ट्रेस किती येतोय, काय लिहिल मी? स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन T इंटू D, लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. पण हे स्टेटमेंट काय? प्रेझेन्स ऑफ अ होल्स इन टेन्शन मेंबर रेड्युसेस स्ट्रेंथ. जर मी याच्यामध्ये होल्स मार्क केले, होल्स कशा करता करतो रे आपण? होल्स? काय कारण आहे त्याचं? समजा मला या प्लेटवर एखादी दुसरी प्लेट टाकायची, मला लॅपिंग करायचंय, ओव्हरलॅपिंग करायचंय, मला लेंथ वाढवायची, तर त्या केसमध्ये हे कनेक्शन कसं दिलं जाईल? या प्लेटला ही प्लेट कशी कनेक्ट केली जाईल? इथे बोल्टिंग केलं जाईल किंवा वेल्डिंग केलं जाईल. ज्यावेळेस आपल्याला वेल्डिंग करायचंय त्यावेळेस या होलची गरज नाहीये, पण ज्यावेळेस तुम्हाला बोल्टिंग करायचंय, रिवेटिंग करायचंय, त्यावेळेस मात्र होल्स पंच करावे लागतील. मग आता होल पंच केल्यामुळे काय झालंय? एरिया कमी झालाय. एरिया कमी झालाय. मग आपल्याला माहित आहे स्ट्रेस इज इक्वल टू काय आहे रे? फोर्स अपॉन एरिया. जर ही त्याची स्ट्रेंथ असेल, किंवा स्ट्रेंथ आपण म्हणूया तिथे, स्ट्रेंथ इज इक्वल टू काय आहे? फोर्स अपॉन एरिया किंवा लोड अपॉन एरिया. जर तुम्ही एरिया वाढवताय, स्ट्रेंथ कमी होते, पण एरिया जर तुम्ही कमी करताय, इनडायरेक्टली आपण जर होल्स पंच करतोय, मग ते बोल्टेड कनेक्शनसाठी सुद्धा काय असू देत, पण आपण एरिया कमी करतोय. जर एरिया कमी केलं तर स्ट्रेंथ काय होणार आहे? कमी होणार आहे. सो देअरफॉर ऑप्शन 1 इज करेक्ट. प्रेझेन्स ऑफ होल्स, ऑप्शन 1 नाही सॉरी, स्टेटमेंट ए इज करेक्ट. प्रेझेन्स ऑफ होल्स इन अ टेन्शन मेंबर काय करते? त्याची स्ट्रेंथ रिड्यूस करताय. दुसरं स्टेटमेंट बघूयात आपण. युनिट स्ट्रेस इन अ टेन्शन मेंबर कॅल्क्युलेट युजिंग नेट सेक्शनल एरिया इज लेस दॅन दॅट ऑफ ग्रॉस सेक्शन एरिया. दुसरं स्टेटमेंट काय आहे? एकदा बघूयात आपण.
युनिट स्ट्रेस इन ए टेन्शन मेंबर कॅल्क्युलेटेड युझिंग नेट सेक्शन एरिया. नेट सेक्शन एरिया वापरून आपण स्ट्रेस कॅल्क्युलेट केलाय इज लेस दॅन दॅट ऑफ ग्रॉस सेक्शन एरिया. असं नाहीये, स्ट्रेस आपण काय कसं कॅल्क्युलेट करतो, लोड अपॉन एरिया किंवा फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे, दोन एरिया आपल्याकडे आहेत, एक आहे नेट एरिया, एक आहे ग्रॉस एरिया. जर बघा मी हा पूर्णच्या पूर्ण एरिया घेतला बी इंटू डी, हा पूर्णच्या पूर्ण जर मी एरिया घेतला तर याला काय म्हणेल मी, बी इंटू डी. ठीक आहे, पण जर या होलचा एरिया मी यातून डिडक्ट केला बी इंटू डी मायनस 3 टाइम्स एरिया ऑफ होल, 3 होल आहेत म्हणून 3 टाइम्स एरिया ऑफ होल, तर हा काय झाला, नेट एरिया झाला. तर एरिया कमी असेल तर स्ट्रेस वाढेल, एरिया जास्त असला तर स्ट्रेस कमी होईल. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे ते इनकरेक्ट आहे. या स्टेटमेंटनुसार काय आहे की हे स्टेटमेंट काय सांगते, नेट सेक्शन एरिया वापरून जो स्ट्रेस काढलाय तो लेस आहे. असं नाहीये, नेट सेक्शन जर वापरलं तर स्ट्रेस वाढणार आहे. ठीक आहे, ॲज कम्पेअर टू जर ग्रॉस वापरला आपण एरिया तर स्ट्रेस कमी होणार आहे. सो ऑप्शन बी इज इनकरेक्ट. तर आपण स्टेटमेंट बी इज इनकरेक्ट. तर आपण ऑप्शन बघूयात. ऑप्शन नंबर 4 बघा, स्टेटमेंट ए इज करेक्ट अँड बी इज इनकरेक्ट. ऑप्शन 4 ला तुम्हाला टिक करायचं आहे. पुढच्या क्वेश्चनकडे आपण जातोय. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या टेबलवर तुम्हाला वारंवार प्रश्न दिसतील. सेम फॅशन मधला क्वेश्चन आहे. ऑल्दो इट इज फ्रॉम IS 456 बट इट इज रिलेटेड विथ द IS 800. व्हॉट इज किंवा सॉम किंवा मॉस, व्हॉट इज द रिकमेंडेड व्हॅल्यू ऑफ इफेक्टिव्ह लेंथ बाय IS 456 2000 फॉर अन RCC कॉलम ऑफ अनसपोर्टेड लेंथ L इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन अँड रिस्ट्रेंड अगेन्स्ट रोटेशन ॲट वन एंड. म्हणजे एका एंडला इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन अँड रिस्ट्रेंड अगेन्स्ट रोटेशन ॲट वन एंड. म्हणजे हा एंड कुठला झाला, फिक्स्ड एंड झाला. एक एंड कुठला झाला, फिक्स झाला. बट नॉट हेल्ड इन पोझिशन नॉर रिस्ट्रेंड अगेन्स्ट रोटेशन. म्हणजे पोझिशनलाही हेल्ड नाहीये आणि रोटेशनलाही रिस्ट्रेंड नाहीये ॲट अदर एंड. दिस इज एंड 1, दिस इज एंड 2. हा झाला कॅन्टिलिव्हर कॉलम. आणि मगाशीच आपण याचं सोल्युशन बघितलंय, 4 केस आपण बघितल्या होत्या. त्यातली चौथी केस काय आहे, वन एंड इज फिक्स्ड अदर एंड इज फ्री. म्हणजेच काय, मोशन इज हेल्ड किंवा वन एंड इज हेल्ड इन पोझिशन अँड रिस्ट्रेंड अगेन्स्ट रोटेशन ॲट वन एंड, आणि दुसऱ्या एंडला निदर हेल्ड इन पोझिशन नॉर रिस्ट्रेंड अगेन्स्ट रोटेशन. सो दिस इज अ कॅन्टिलिव्हर केस आणि त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह लेंथ काय आहे, 2 टाइम्स L. सो ऑप्शन फॉर दिस इज 2 टाइम्स L. ऑप्शन 2 ला आपण करेक्ट टिक करतोय. पुढच्या क्वेश्चनकडे आपण जातोय. अकॉर्डिंग टू IS 800 2007 द थिकनेस ऑफ, सेम क्वेश्चन आलाय जो आपण मगाशी बघितला होता. आय थिंक इट नो नीड एनी एक्सप्लेनेशन, इट इज अ सेल्फ एक्सप्लेनेटरी की आपण मगाशीच तो क्वेश्चन कव्हर केलाय. बघा हा क्वेश्चन आपण मगाशीच कव्हर केलाय. वेन एव्हर देअर इज अ सिंगल लेसिंग, थिकनेस ऑफ लेसिंग फ्लॅट शुड बी लेस दॅन L effective upon 40. On whenever there is a double lacing, thickness of lacing flat should not be less than L effective upon 60. तर इकडे सुद्धा त्याच ऑप्शनला आपण टिक करतोय. काय वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हा क्वेश्चन पेपर घेतला, क्वेश्चन्स WRD ने क्वेश्चन पेपर तयार केलेले होते म्हणून काही क्वेश्चन जे आहे ते कंबाईन आलेत. तर बघा IS कोड मधला तुमचा 7.6.3 ओपन करा आणि सिंगल लेसिंगसाठी थिकनेस ऑफ लेसिंग फ्लॅट शुड नॉट बी लेस दॅन 1/40 ऑफ इट्स इफेक्टिव्ह लेंथ for single lacing and 1/60 of effective length for a double lacing. पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. What is the maximum slenderness ratio for a ratio of a steel tension member in which reversal of direct stress due to loads other than wind or seismic? काही नाही, आपल्याला फक्त हा टेबल पाठ करायचा आहे आणि फक्त WRDच्याच क्वेश्चन पेपरमध्ये नाही तर सगळे क्वेश्चन पेपर बघा तुम्ही MPSC MESचे की ज्याच्यामध्ये स्टील स्ट्रक्चर सिलेबसला होता, सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला ह्या टेबलवर क्वेश्चन दिसणार आहे की स्लेंडरनेस रेशो ह्या केसपैकी कोणती व्हॅल्यू कुठे सूट होते. ठीक आहे, ही केस कुठली आहे, टेन्शन मेंबर ची केस आहे इन विच रिव्हर्सल ऑफ डायरेक्ट स्ट्रेस ड्यू टू लोड्स अदर दॅन विंड और सिस्मिक फोर्सेस. आधी रिव्हर्सल ऑफ स्ट्रेसेस म्हणजे काय ते सांगतो. रिव्हर्सल ऑफ स्ट्रेसेस म्हणजे काय, ऑल्दो द सेक्शन इज डिझाइन ॲज अ टेन्शन मेंबर बट इन सम केसेस और इन एक्स्ट्रीम केस और इन वर्स्ट केसेस त्याच्यावर कधी कधी कॉम्प्रेसिव्ह लोड होतो, बेंडिंग टेन्शन येतं, बेंडिंग कॉम्प्रेशन येतं. नो डाऊट यू डिझाइन दॅट मेंबर ॲज अ ॲक्झियल टेन्शन मेंबर बट इफ इट इज सब्जेक्टेड टू रिव्हर्सल ऑफ स्ट्रेसेस इट कॅन बी सब्जेक्टेड टू कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस इन फ्युचर. बट जे काही स्ट्रेस रिव्हर्सल होत आहे ते जर विंड किंवा सिस्मिक फोर्सेसमुळे होत नसेल, ते बाकीच्या लोडमुळे होत असेल
तर स्लेंडरनेस रेशो किती लिमिट आहे, तर पहिलाच ऑप्शन आपल्याला या ठिकाणी टिक करायचा आहे, अ मेंबर कॅरिंग, आय एम सॉरी, एक मिनिट, सेकंड ऑप्शन आपण टिक करतोय, अ टेन्शन मेंबर इन विच रिव्हर्सल ऑफ डायरेक्ट स्ट्रेस ऑकर्स ड्यू टू लोड्स अदर दॅन विंड ऑर सिस्मिक ॲज इट इज स्टेटमेंट कॉपीड आहे, ॲज इट इज स्टेटमेंट, हे स्टेटमेंट उचलून क्वेश्चन मध्ये बसवलंय. किती व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू आहे 180. सो ऑप्शन 2 इज द करेक्ट. मला वाटतं दिस इज अ पार्ट ऑफ अ सोल्युशन. आपण अर्धे म्हणजे आपण असं म्हणूयात की जे 9 क्वेश्चन पेपर होते त्यातला हाफ सोल्युशन आपण कव्हर केलेलं आहे. उरलेला पुढचा जो पार्ट आहे तो आपण पार्ट 2च्या सोल्युशन मध्ये बघूयात. दॅट इज ऑल फॉर द डे. थँक्यू, बाय.